नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. तर आजचा विषय बरेचदा असं होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा एखादी वर्किंग वुमन असेल किंवा कुठे काम करणारी, जर कुठे जाणारी किंवा तिचा स्वतःचा व्यवसाय असेल, त्या स्त्रियाचा एक दर्जा असतो आणि जे आपण गृहिणी ज्या खूप छान आहे त्या घर सांभाळतो त्यांचा दर्जा कसा असतो हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. पर्स, खूप मोठा ब्लॉक, एकदम जम्बो बॅग, टोट बॅग किंवा एकदम लार्ज साईजवाली बॅग आपल्याला खरंच गरज आहे. आपण वर्किंग वुमन असेल तर ठीक आहे, त्यांना लॅपटॉप घ्यावा लागतो, कोणत्या गोष्टी. मी ते सांगते, पर्स या 3 गोष्टीवर अवलंबून आहे. आपली जीवनशैली काय आहे, आपला बजेट काय आहे, त्या आकृतीप्रमाणे. किमान तुम्ही विचार करा, एकदम सडपातळ मुलगी आणि तिने एकदम जम्बो बॅग वापरलेली नाही छान दिसणार. तसंच एखादं छान शरीर असलेली मुलगी आणि त्याला एकदम छोटीशी बॅग, तीही सुद्धा. त्यामुळे आपल्या आकृतीप्रमाणे, आपल्या जीवनशैलीप्रमाणे आणि आपल्या बजेटप्रमाणे आपली पर्स असली पाहिजे. बेसिक कलर खूप मॅटर करतं. आपल्याला कोणती गरज आहे, ब्लॅक, बीच आणि व्हाईट हे 3 कलरचे बॅग आपल्या कोणत्याही आउटफिटवरती, कोणत्याही वेस्टर्न वेअर असो, ट्रेडिशनल वेअर असो, प्रत्येक वेळेस गरज नाही आहे. आपण लग्न समारंभात जात आहे किंवा एखाद्या एकदम इथेंटिक लुक केलेला आहे तेव्हा आपल्याला एकदम छान चमकीवाली बॅग वापरावी लागेल. नाही, आपण बेसिक स्टायलिश लुक देऊ शकतो. त्यामुळे ब्लॅक कलर, बीच कलर किंवा एकदम व्हाईट कलर अशा बॅग कोणत्याही आउटफिटवरती जातात. माझ्याकडे 2 मी बॅग तुम्हाला दाखवते. ही बॅग आहे जिला मीडियम साईज म्हटल्या जाते. ह्याच्यामध्ये तुमचं डेली रुटीन जे असेल किंवा तुम्ही कुठे मार्केटमध्ये जात असेल, छान जातं, दिसायला एकदम क्लास दिसते. त्याच्यामध्ये कोणतेही खूप ब्लॉक दिलेले आहेत किंवा खूप डिझाईन आहे नाही, बेसिक बॅग आहे आणि कोणत्याही आउटफिटवरती माझ्या स्किन टोननुसार ही बॅग जाते. स्मॉल साईजमधली, परंतु खूप स्मॉल पण नाही, माझ्या आकृतीप्रमाणे ही बेस्ट आहे. त्याच्यामुळे ही अगदी ब्राऊन कलर आहे, खूप खूप सुंदर ब्राऊन कलर आहे आणि खूप ट्रेडिशनल वेअरमध्ये जाईल असं नाही. मी ही वेस्टर्न वेअरमध्ये वेअर करू शकते. जी मी तुम्हाला आधी दाखवली ती ट्रेडिशनलमध्ये सुद्धा जाऊ शकते. अशा कलरच्या बॅग जे तुम्ही तुमच्या कोणत्याही रुटीनमध्ये घालू शकता किंवा तुम्हाला तुमचं सामान जितकं असेल तितकं त्याच्यामध्ये समाविष्ट होईल इतकं बस. बेसिक नीड या असतात. त्यामुळे कोणतेही लाल, पिवळी, हिरवी, निळी कोणतीही बॅग घ्यायची नाही. बेसिक कलर घ्यायचे. बेसिक गरजा आपल्या स्वतःला विचारायचे की मला किती साईजची बॅग. तुम्हाला मीडियम हवी असेल, खूप छान रेंजमध्ये मिळते. तुम्ही कॅपॅसिटी घेऊ शकता. बरेच ब्रँड छान छान आहे ज्यांचे खूप सुंदर बॅग आहेत. झूकच्या बॅगा पर्सनली त्याच्या बॅग थोड्याशा लार्ज साईजमध्ये असतात, पण तुम्हाला जर तेवढी नीड असेल तर त्या उत्तम प्राईजमध्ये खूप छान बॅग आहे, त्या तुम्ही घेऊ शकता. परंतु खूप जम्बो बॅग, खूप टोट बॅग घ्यायची आपल्याला गरज नाही आहे. त्यामुळे आपल्या गरजा निवडा, त्याच्यानुसार आपली बॅग, आपली पर्स असू द्या. थर्ड, ते म्हणजे आपण घरात कोणते कपडे घालतो. खरं तर यावरती वेगळा विषय असू शकतो किंवा वेगळा आपण व्हिडिओ बनवू शकतो. पण यामध्ये जर मला सांगायचं झालं, बेसिक काय नसायला पाहिजे. ट्रान्सपरंट कपडे घालायचे नसतात. कोणी येतं काही, आपण स्वतः अनकम्फर्टेबल फील होतो की काय दिसेल का, मग ती ओढणी घ्यायची नाही. चूक अशी करायची नाही. कोणत्याही प्रकारचं ट्रान्सपरंट, ते टॉप असो, ट्रान्सपरंट कुर्ती असो, ट्रान्सपरंट कोणतीही गोष्ट घ्यायची नाही आणि ती घालायची सुद्धा नाही. सेकंड गोष्ट ज्यात भरपूर स्त्रिया करतात त्या म्हणजे गाऊन घालतात. मला प्रचंड राग येतो जेव्हा डेली नाईटला तुम्ही नाईट मध्ये घालत असाल, मान्य आहे, पण डेली रुटीनमध्ये किंवा सकाळी गाऊन ही पद्धत नाही बनलेली. खूप खूप जुनी पद्धत आहे आणि खूपच एकदम एक्स्ट्रीम लेवलला खूप घाणेरडं दिसतं. त्याच्यानंतर थर्ड लोक घालतात म्हणजे ते लूज पॅन्ट किंवा नवऱ्याची, भावाची, कोणाची तरी टी शर्ट घालायची जी त्यांनी फेकलेली असेल, आपण घालायची. ते लूजवाले पॅन्ट घालायचे, इतकं घाणेरडं दिसतं, लूक चांगला दिसत नाही. आणि स्वतःला जेव्हा असं म्हटलं जातं, समजा आपण जितके नीटनेटके राहाल आपले विचारही तितके छान बनतात, तितका आपल्याला एक स्वरूपी एकदम छान विचार येतात किंवा जो पोशाख आपण घालतो त्यानुसार आपले विचार येतात. त्यामुळे गाऊनवरती आपल्याला आज मी काहीतरी छान करेन असं नाही येणार, त्यानुसार विचार येणार. त्यामुळे अगदी बेसिक या गोष्टी नसायला पाहिजे. गाऊन नाही घालायचे, ट्रान्सपरंट टी शर्ट, ट्रान्सपरंट कुर्त्या नाही घालायच्या. त्याच्यानंतर तुम्ही कोणतेही लूज
पॅटर्नवाले एकदम म्हणजे ढिल्या एकदम त्याचे कलर गेलेले, किंवा आता ते फरशी पुसण्याच्या कापड बनलेला असेल ते टी शर्ट तुम्ही नाही घालायच्या. काय घालू शकता, उत्तमरित्या मिंत्रावरती, अजिओवरती खूप छान छान कॉट सेट येतं. खरं तर कॉट सेट ही पद्धत इतकी सुंदर बनलेली आहे. टॉप टू बॉटम एका कलरचे असतात आणि जेव्हा कोणती गोष्ट एका स्वरूपी असते आपली बॉडी खूप छान रिफ्लेक्ट होते, कॉन्फिडंट. म्हणजे हिने खूप कमी जास्त बजेटमध्ये खूप स्वतःला मांडलेलं आहे असं एक समज येतो, परंतु त्याच्यामध्ये बजेट पण खूप कमी असतं, परंतु लुक तितका क्लास दिसतो. ते तुम्ही वापरू शकता. थोडंसं वर्क फ्रॉम होमवालं असेल किंवा एकदम छान तुम्ही वेस्टर्न घालू शकता. ट्रॅक पॅन्ट किंवा ट्राउझर आणि छान वेल फिटेड टी शर्टही छान येतात, पण त्या खूप एकदम लूज आपल्या बॉडीला एकदम बॅगी टी शर्ट येतात किंवा एकदम लूज टी शर्ट ओव्हरसाईज टी शर्ट येतात त्या, पण त्याचे कलर त्याचं स्वरूप हे तितकं छान असलेलं पाहिजे, त्यामुळे तुम्ही ते घालू शकता. जर तुम्ही घरी साडीच घालत असाल तर त्या बेसिक कॉटन साड्या ज्या इतक्या छान क्लास दिसतात त्या तुम्ही घालू शकता. त्यामुळे कोणत्याही एकदम गव्हाडी साडीसुद्धा घालायची नसते जी खूप घाणेरडी दिसते. त्यामुळे बेसिक गोष्ट असू द्या. आता त्याच्यानंतर जर तुम्हाला ट्रेडिशनल वेअर एकदम छान, आज अशी मी कुर्ती घातलेली आहे, या कुर्तीमध्ये काहीच नाही आहे, एकदम बेसिक आहे, पण तितकं छान स्वरूप येतो, इतकं छान दिसतं. त्यानुसार खूप छान छान कुर्ती येतात मिंत्रावरती, अजिओवरती खूप छान छान कुर्त्या आहे. किंवा लखनवी कुर्त्या ज्या असतात जे टॉप आणि बॉटम दोन्ही कॉट सेटमध्ये आलेलं असतं ते सुद्धा खूप छान दिसतं, तुम्ही ते वेअर करू शकता. बरेच गोष्टी अशा आहेत ज्या की शॉर्ट कुर्ती त्याच्यानंतर खाली प्लाझो ह्या गोष्टी खूप छान दिसतात. स्कर्ट थोडंसं क्रॉप टॉप मिळतं स्कर्टवरती, ते सुद्धा खूप छान दिसतं. अशा बेसिक गोष्टींनी किंवा एखाद्या खूप कपडे घ्यावे हे माझं म्हणणं नाही, परंतु थोड्याशा 4-5 सेटमध्ये तुम्ही तुमचं पूर्ण रूटीन फॉलो करू शकता. फक्त आपण काय घालतो आहे, कशामध्ये इन्व्हेस्ट करतो आहे आणि आपण कसं त्याच्यात लूक देऊ शकतो हे खूप मॅटर करतं. त्यामुळे यानंतर घरात असे कपडे घालायचे नाही जे खूप बेकार दिसतात. बेकार दिसण्याच्याऐवजी तो लूक छान येत नाही. त्यामुळे यानंतर तुम्ही असं करून बघा आणि तुम्हाला तुमचा फरक जाणवेल. तर केअरमध्ये कोणीही कितीही लक्ष देत नाही. खरं तर आठवड्यातून 2दा केस धुवावं लागतात, मॅक्स नाही, मिनिमम सांगते 2. तुम्ही दर 2-3 दिवसांनी केस धुवू शकता. त्यानंतर खूप वेळा असं होतं की केसांची रचना खूप मॅटर करते, ज्याकडे आपण खूप म्हणजे अतिशय दुर्लक्ष करतो. आता केसाची रचना का, ज्यांचे कर्ली केस आहेत, छान विरळ केस आहे, एकदम सुंदर क्लासी कर्ली केस आहेत, त्यांनी छान मेसी बनवू शकतो. इथे छान असा आंबाळा घालू शकतो, एकदम थोडेसे लटा सोडू शकतात किंवा कर्ल्स करून त्याला एकदम स्वरूपी असं पोनी टेल करू शकतो, तो रूप खूप छान दिसतो. स्ट्रेट केस असेल माझ्यासारखे तर तुम्ही एकदम क्लिप लावू शकता किंवा इथे 2 पिना टक करून तुम्ही तो लूक करू शकता. किंवा तुम्हाला नाहीच एकदम हँडल होतं तुम्ही वेणी घालू शकता, त्या वेणीला राऊंड करून तुम्ही बन बनवू शकता. डिफरंट टाईप ऑफ हेअरस्टाईल आहे जे तुम्ही घरात घालू शकता आणि त्याने तुमचा लूक खूप सुंदर दिसतो, खूप पद्धतशीर दिसतो आणि असं वाटतं की अरे हिने खूप मेहनत घेतली आहे छान दिसायसाठी. खरं तर आपण घेतलेली नसते, पण आपण त्याचा फक्त एक रूप बदललेला असतो. ट्रीटमेंट तुम्ही करू शकता का घरी बसल्या, करू शकता. हेअर स्पा तुम्ही करायला पाहिजे, पण तुम्हाला डिफरंट टाईप ऑफ इतकी इन्व्हेस्ट नाही करायची आहे किंवा आता मला पार्लरमध्ये जायला नाही, तुम्ही घरी करू शकता. तुम्ही फक्त म्हणजे बेसिकमध्ये दहीमध्ये शहद, थोडी हळद मिक्स करून त्याच्यामध्ये समजा बनाना तुम्हाला टाका वाटला तुम्ही ते टाकू शकता, अंड टाकायचं इच्छा असेल तर तुम्ही ते टाकू शकता. तो मास्क लावून तुम्ही फक्त 30 मिनिट ठेवले आणि हेअर वॉश केले, तुमचा हेअर स्पा पार्लरसारखा होतो. इतका बजेट फ्रेंडलीमध्ये आहे आणि खूप स्वरूपी आहे. मान्य आहे सगळ्या घरगुती गोष्टी म्हणजे नाही उपयोगी आहेत, पण काही गोष्टी आहेत तर त्याच्यापैकी ही एक गोष्ट आहे जे स्वतः मी यूज करते. त्यामुळे हेअर स्पा तुम्ही करू शकता. मला असं वाटते की दर 2-3 किंवा 6 महिन्यांनी बेसिक हेअरकट आपण केली पाहिजे. नाही तुम्हाला डिफरंट टाईप ऑफ हेअरकट करायची आहे, फक्त ट्रिम करून घ्या. त्यांनी एक तर तुमच्या केसांची वाढ होते आणि ती खूप पद्धतशीर दिसते. ज्यांचे केस स्ट्रेट आहे त्यांनी छान सिरम वापरून त्याला एकदम मॅनेजेबल ठेवू शकतात, कारण की स्ट्रेट केसांना थोडासा रफनेस किंवा ते थोडीशी मुवमेंट जास्त असल्यामुळे ते गुंतण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्याला छान सिरम लावायचं. मोस्ट इम्पॉर्टंट स्काल्पला खूप जास्त क्लीन करायची गरज असते. डिफरंट टाईप ऑफ
टूल्स आहे, एक स्काल्प मसाजर येतं, स्काल्पच्या खूप सुंदर गोष्टी आहे. याच्यावरती आपण एक वेगळा विषयसुद्धा बनवून किंवा व्हिडिओ बनवू शकतो. आणि जर तुम्हाला याची इच्छा असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. पण ह्या गोष्टीतून तुम्ही हेअर केअर पूर्ण मॅनेज करू शकता. आहे स्किन केअर जे अतिशय दुर्लक्ष केली जाणारे किंवा मला गरज नाही, मला कुठे वेळ आहे किंवा मी का करू, मला कुठे बाहेर जावं लागते, हे खूप व्हेरायटी ऑफ प्रश्न आपल्याला आलेले असतात. आणि त्याच्यामुळे हा गोष्ट आपण नाहीशी करतो, स्किन केअरच करत नाही. वांग येणे, काळवटपणा येणे, स्किन खूप लूज दिसणे, स्किन खूप काळवट दिसणे, स्किनला बरेच प्रॉब्लेम येणे, वयानुसार येणे आणि खूप आधी येणे, याच्यात डिफरंट खूप जास्त आहे. त्यामुळे डिफरन्स जास्त असल्यामुळे पहिले आपण जाणून घ्यायचं की खरं तर आपल्याला का आलेलं आहे, कोणत्या वयात आलेलं आहे, कोणत्या रिझननी आले. बेसिक रुटीन असते, 3 स्टेपमध्ये तुम्ही स्किन केअर करू शकतात. मॉर्निंगचं फेसवॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, बस एवढं तुम्हाला करायचं असतं. त्याच्यानंतर डिफरंट ऑफ सिरम लावायचे असेल, काही लावायचं असेल, TCच्या नंतर असेल तर रेटिनॉल लावू शकता. त्याच्या आधी हायलुरोनिक ॲसिड, व्हिटॅमिन C या बेसिक सिरम आहे जे तुम्ही लावू शकता. परंतु या 3 स्टेपने तुम्ही तुमचं पूर्ण स्किन केअर रुटीन करू शकता. तुमच्या आवडणारा, तुम्हाला सूट होणारा तुमच्या स्किन टाईमनुसार फेसवॉश, मॉइश्चरायझर छान थिकवालं, हिवाळा आलेलं एकदम थिकवालं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. बाहेर नाही जात आहे तरीसुद्धा सूर्याची किरणं आपल्यावर असतात, त्यामुळे बेसिक सनस्क्रीन. नाईट रुटीनमध्ये फक्त एक गोष्ट ॲड करायची, डबल क्लिन्झिंग करायचं. तुम्ही मेकअप केलं असेल परंतु मेकअप काढायला जितके इम्पॉर्टंट आहे तितकं सकाळचं सनस्क्रीन काढणंही इम्पॉर्टंट आहे. क्लिन्झिंग ऑइलनी किंवा आपल्या साध्या खोबऱ्याच्या तेलनी सुद्धा आपण काढू शकतो. बेसिक डबल क्लिन्झिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. थोडासा स्वतःला वेळ द्या, करा. त्याच्यानंतर फेसवॉश करा, मॉइश्चरायझर लावा आणि पुन्हा छान नाईट क्रीम लावा. मॉइश्चरायझर नंतर जर तुम्हाला नाईट क्रीम नाही लावायचं असेल नका लावू, पण यावेळी मग तुम्ही ना सिरम लावा. सांगितल्याप्रमाणे TC नंतर असाल तर रेटिनॉल लावा, अँटी एजिंग सिरम आहे. नसा तर तुम्ही TCच्या आधी आहेत तर तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड, हायलुरोनिक ॲसिड, व्हिटॅमिन C ह्या बेसिक सिरम लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही बेसिक गोष्टी तो तुमचं स्किन केअर करू शकता. आणि ह्या गोष्टी केल्यानंतर आता याला कोणती गोष्ट जास्त खूप एफर्ट्स द्यावे लागले, खूप माझा खर्च झाला नाही. नेव्हियाचं मॉइश्चरायझर लावा, जे आपण बोरोलिन लावा, काहीही लावा, परंतु स्किन केअर रुटीन फॉलो असू द्या. याच्यामुळे तुम्हाला तुमच्यामध्ये इतका फरक जाणवेल. मी सिरियसली सांगते आहे, ह्या गोष्टी आपण खूप दुर्लक्ष करतो पण ह्या खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे ह्या करा. खरं तर या बेसिक गोष्टी होत्या ज्या प्रत्येक गृहिणींनी, एकदम प्रत्येक स्त्रीने, पण त्याच्याही मध्ये गृहिणींनी फॉलो केली पाहिजे. कारण की ही व्यक्ती सर्वात जास्त स्वतःवर दुर्लक्ष करणारी व्यक्ती असते. सगळ्यांचं करण्यामध्ये स्वतःला दुर्लक्ष करणं या स्त्रीला खूप छान जमतं आणि ती नेहमी करते. त्यामुळे ह्या स्टेपनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये, समाजामध्ये, स्वतःमध्ये इतका बदल जाणवेल. तुम्हाला हवा असणारा दर्जा मिळेल. तुमच्या बाह्य स्वरूप खूप मॅटर करतं. मी कशी आहे हे मला माहिती आहे, पण लोकांना दिसताना तुम्ही बाहेरून कसे आहेत त्याच्यावरून तुमची एक इमेज क्रिएट होत असते. त्यामुळे इतक्या बेसिक, मी तुम्हाला खूप फॅशनेबल राहा सांगत नाही आहे, खूप नटा करा, काही नाही, नाटक करायचं नाही आहे. बेसिक गोष्टी फॉलो करायच्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान दिसाल. मला असं आता म्हणजे मला नक्की माहिती आहे की यानंतर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करणार आहात. परंतु याच्या आधी जर तुम्हाला हा विषय किंवा हे चॅनल आवडलं असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला फक्त एक बटन दाबायचे. तुमच्यासाठीची छोटीशी गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. खूप तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या आईंना, मावशीला, आत्याला, बहिणींना, सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा. आणि त्यानंतरही तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ हवे आहेत किंवा तुम्हाला कशावरती माहिती पाहिजे किंवा मदत हवी आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.